येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाची मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक. 4150 कोटींचा आराखडा शिखर समितीत मंजूर. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत 4150 कोटी रुपयांचा पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर करण्यात आलाय. हा आराखडा सर्वसमावेशक असून येत्या 30 महिन्यात या आराखड्यातील सर्व कामं पूर्ण करावीत असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांनी दिलेत. पुढील 50 वर्षांचा विचार करून हा आराखडा तयार करण्यात आला आहे. या बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंढरपुरात आषाढी, कार्तिकी, चैत्री तसंच माघी वारीच्या कालावधीत लाखो वारकरी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. भाविकांची सातत्यानं वाढणारी संख्या विचारात घेऊन रस्ते, वाहतूक तसंच संबंधित सर्व कामं याचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी या बैठकीत पंढरपूर कॉरिडॉर, पुरातन मंदिरं, मठाचं संवर्धन, वारकरी सुविधा केंद्र या संदर्भात सविस्तर माहिती दिली. आता 4150 कोटी रुपयांचा पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर झाल्यामुळे येत्या 2.5 वर्षात पंढरपूरचा कायापालट होईल हे नक्की. दक्षिण सोलापुरातील बोरामणी येथील तिहेरी खून प्रकरणी 5 जणांना शुक्रवारी 8 मे पर्यंत पोलीस कोठडी. सोलापूरचं तापमान किमान 3 अंशांनी उतरलं. आज नोंदवलं गेलं 40.8 अंश तापमान. सोलापूर डीसीसी बँकेत खूप मोठा भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांकडून कोणतीच कारवाई होत नसल्यानं माढा येथील नागनाथ कदम यांनी दाखल केली ईडीकडे तक्रार. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून जलतारा शेत खड्डा उपक्रमासाठी अर्ज करावेत, सोलापूर जिल्हा प्रशासनाचं आवाहन. सोलापूर तुळजापूर रोडवर असलेल्या कचरा डेपोला लागली आग. आग विझवण्याचं अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरू. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2BHK आणि 3BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, पीपीडी, फ्री कलर, सर्व ऍडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ऍडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399888822. पुणे अत्याचार प्रकरणातील त्या नराधमाला फाशी देण्याच्या मागणीसाठी सोलापुरात संभाजी ब्रिगेडनं 4 पुतळ्याजवळ केलं आंदोलन. सोलापूरच्या नातीसाठी एकत्र येऊया अशी हाक देत नसरापूरच्या नरकासुराला कठोर शिक्षा मिळायला हवी यासाठी शेकडो सोलापूरकर सोमवारी सायंकाळी चौपाट विठ्ठल मंदिराजवळ आले एकत्र. गाणगापूर अक्कलकोट मार्गावर भीषण अपघात. अक्कलकोटकडे येणाऱ्या बसला टिप्परची जोरदार धडक, 3 ठार, अनेक जखमी. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार तब्बल 2,18,930 मतांनी झाल्या विजयी. बारामतीकरांच्या सेवेसाठी कायम तत्पर, बारामती माझं कुटुंब आहे, सुनेत्रा पवार यांची निकालानंतर वक्तव्य.
Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, Degav Mangalveda Road, Lakshmipet, Solapur. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे अक्षय कर्डिले 1,12,587 मतांनी झाले विजयी, तर शरद पवार गटाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना मिळाली अगदी 26,961 मतं आणि उबाठाचे बंडखोर उमेदवार रावसाहेब खेवरे यांना मिळाली 207 मतं. पश्चिम बंगालमध्ये भाजपनं प्रथमच विजय संपादित केल्यामुळे देशभर जल्लोष. 294 जागांपैकी भाजपनं जिंकल्या 192 जागा. 5 राज्यांचे निकाल लागले असून 3 राज्यांमध्ये सत्ता पालट. केरळची सत्ता काँग्रेसच्या हाती, तर तामिळनाडूमध्ये अभिनेता TVKच्या विजय थलपती यांची सत्ता. आसाम पुन्हा भाजपकडे. पंतप्रधान मोदींचे आभार. लोकांनी मोदीजींच्या आपण पाठीशी आहोत असा शब्द दिला आणि लोकशाहीचा विजय झाला. देवेंद्र फडणवीस यांचं विजयानंतर वक्तव्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ममतांना पराभवाची झालमुडी चाखली. बंगाली जनतेनं खऱ्या अर्थानं लोकशाही प्रस्थापित केली. बनावट जनगणना अर्जात माहिती भरू नका. राज्य सरकारचं आवाहन. सोशल मीडियात फिरणाऱ्या लिंक्सपासून दूर राहण्याचा सल्ला. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. येत्या 2 दिवसात अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याचे हवामान खात्यानं वर्तवली शक्यता. तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा कोलातूर मतदारसंघातून पराभव. TVKचे उमेदवार S बाबू विजयी. अमळनेर तालुक्यातील एका गावात 2 मुलींचं अपहरण. अमळनेर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार. चंद्रपूर मचाण सेन्सस दरम्यान ताडोबा इथं 42 वाघांची नोंद. बौद्ध पौर्णिमेनिमित्त करण्यात आलेल्या मचाण सेन्सेक्स दरम्यान ताडोबा व्याघ्र प्रकल्पात 5,765 वन्यजीवांची नोंद.